ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. असत नादिक म्हणून काही काळ तुमच्या पक्षात होता. कोण कोण केसरकर होते ना. मी कुठे म्हणतो नाही म्हणून. ते आमच्या सरकारमध्ये होते. ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये गेले. ते पळून गेले. हे सगळं जरी खरं असलं तरीही ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्याचा एक गट एकत्र झाला आणि ते बाहेर गेले. चला और कुछ है? सर हो गया. बोले सर रुपया लगातार गिरता जा रहा है सर, 100 के करीब पहुंचा है डॉलर के मुकाबले. सेंचुरी जी सेंचुरी हो गई ना अभी. जी हाँ 100 के पार. हाँ अब की बार 100 के पार रुपया. और मोदी जी कहाँ है हमारे? मोदी जी पश्चिम बंगाल में राष्ट्रपति शासन की तैयारी कर रहे हैं ममता जी को हराने के लिए. मोदी जी और शाह जी पश्चिम बंगाल में एक खेला करने जा रहे हैं और यहाँ रुपया गिर रहा है. 100 रुपीज डॉलर. 1 रुपया अब $100 पार हो गया है. और हमारे देश की अर्थव्यवस्था के जो सूत्रधार है, जो नेता है, उस बारे में कोई बात करने को तैयार नहीं है. कहाँ है ये? मोदी जी बोल रहे थे ना, जब रुपया गिरता है तो देश की सांख गिरती है, देश की प्रतिष्ठा गिरती है. तो अब क्या गिर रहा है? सरकार की चट्टी गिर रही है क्या? बताइए क्या हो रहा है? बीजेपी कह रही है कि ममता बनर्जी ने प्रधानमंत्री को घुसपैठिया कहा है. ये बीजेपी प्रधानमंत्री का अपमान है. कैसे देखते हैं आप इसको? देखिए, आप जिस तरह से पश्चिम बंगाल में सत्ता और पैसा और चुनाव आयोग को पकड़कर जो खेल कर रहे हो, तो ममता बनर्जी अगर भड़क गई है तो मैं ममता बनर्जी को कहूँगा, ममता दीदी को, आप लड़ते रहिए. इस प्रकार से आपके हिसाब से आप हारने जा रहे हो, और अब हारने जा रहे हो इसलिए आप वहाँ अघोषित आपातकाल लगा रहे हो. ये ठीक नहीं है मोदी जी. इतना ही मैं कहूँगा. सर, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाची प्रदेशाध्यक्ष आपका हिंदी हो गया? बाबाच्या डोक्यावर छत्री धरते, याच्याकडे कसं बघायचं? एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती पुरेसं बोलून झालंय. त्या बाईंचा राजीनामा झालेला आहे. प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. सुनेत्रा पवारांना जर आता काय शहाणपण असेल, आपल्या पूज्य अजितदादांचा जो विचार होता, त्या नेहमी म्हणतात ना, अजितदादांच्या विचाराने आम्ही चालू. अजितदादांचा विचार होता, शाहू फुले आंबेडकरांचा विचार होता, संत गाडगे महाराजांचा विचार होता. ताबडतोब त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. कोणाची वाट बघतायत? हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे की त्या नावाच्याच अध्यक्ष आहेत पक्षाच्या, बाकी सगळं तडकरे आणि पटेल चालवणार आहेत. सर, एकनाथ शिंदेनं जो गुवाहाटीचा मार्ग दाखवला होता, ते गुवाहाटीला गेले होते, त्यासाठी हा खरा बाबा त्याचा मार्गदर्शक होता. मला माहिती. उद्धव साहेबांनी आज खासदारांची बैठक बोलवलेली आहे मातोश्रीवरती. काय प्रयोजन आहे? वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या मागच्या काळात. बघा, शिवसेना पक्षप्रमुखांनी आज नक्कीच खासदारांची बैठक बोलवलेली आहे. खासदारांचं मनोगत ते जाणून घेत आहे. विशेषतः खासदारांची वेदना अशी आहे, किंवा आमच्या आमदारांची वेदना विरोधी पक्षातला अशी आहे की आमच्या खासदारांना आणि आमच्या आमदारांना सरकार निधी देत नाही. सरकार पक्षाच्या आमदार आणि खासदारांना निधी मिळतोय, आणि हे सुद्धा निवडून आलेले आहेत ना. 15-15, 20-20 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व आमचे खासदार करतायत, पण त्यांना 1 रुपयाचा निधी दिला जात नाही. त्याच्यामुळे आपापल्या भागातल्या जनतेची कामं होत नाहीत. आता आम्हाला निधी हवा आहे आमच्या खासदारांना, म्हणून आम्ही खरात बाबाकडे जायचं का? खरात बाबाला सांगून सरकारला सांगायचं का? त्यांनी सांगावं ना, बाबा तुम्ही आम्ही तुम्हाला निधी देऊ शकत नाही, तुम्ही खरात बाबाचं शिफारस पत्र घेऊन या, मग आम्ही तुम्हाला निधी देऊ. तर उद्धव साहेबांनी या सगळ्या खासदारांना, आज मी इथे असल्यामुळे मी जाऊ शकत नाही, बाकी आमचे सर्व खासदार तिथे उपस्थित राहतील आणि आपापल्या काही विषय आहेत त्याच्यावर चर्चा करतील. पक्षप्रमुख आहेत. सर, तुमचं पुस्तक येत आहे नवीन, म्हणजे जुनं पुस्तक मराठी भाषेत होतं, भाषांतरित केलेल्या पुस्तकाची नवीन चर्चा मोठ्या प्रमाणात होते. इंग्रजीमध्ये काय आहे? नवीन म्हणजे काही जोडलं गेलंय का? आणि त्याच्यामध्ये काही नवीन गौप्यस्फोट आहे? कारण अनेकांनी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला यायला नकार दिला असं कळलं. नाही, ते आहे, त्याच्यावर मी योग्य वेळी बोलेन. पण आता आज अनेक दिल्लीतल्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर त्या पुस्तकाच्या बातम्या आहेत.
आता पुस्तकात काय आहे ते उद्या आम्ही त्याच्यावर चर्चा करू, सगळे एकत्र आहोत आम्ही. पुस्तकात काही नवीन प्रकरणं जोडलेली आहेत. मराठीचं प्रकाशन झाल्यावर काही नवीन घडामोडी समोर आल्या आणि ती नवीन प्रकरणं जोडली आहेत. बघू आता उद्या. थँक्यू. बोलिए. अनलाइकली पैराडाइज तो आपकी रिलीज होने जा रही देखिए, है. अनलाइकली पैराडाइज ये किताब जो है ये एक पॉलिटिकल प्रिजनर की आत्मकथा है. मैं जेल में रहा, सरकार ने मुझे जेल में डाला.